हॅलो एव्हरीवन, मी सचिन शंकर भालेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आयोनिक इक्विलिब्रियम नावाच्या चॅप्टरमध्ये. ठीक आहे, हा आयोनिक इक्विलिब्रियम तुमचा 12th स्टँडर्डचा 3rd नंबरचा चॅप्टर आहे. आयोनिक इक्विलिब्रियमलाच अजून काय म्हटलं जातं तर अजून त्याला केमिकल इक्विलिब्रियम सध्या म्हटलं जातं. बाबा हे याच्यामध्ये काय गरज आहे आपल्याला, म्हणजे हा चॅप्टरमध्ये सपोज आपण स्टडी करताना कोणत्या गोष्टींची आपल्याला इथं गरज आहे तर सगळ्यात महत्त्वाचं इथं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, हाऊ मेनी टाईप्स ऑफ मॅटर, देर आर 3 स्टेट ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. ठीक आहे, मग ज्यावेळेस आपण एखाद्या केमिकलचा स्टडी करतोय, एखाद्या केमिकलचा सबस्टन्सचा स्टडी करतोय, मग त्या सबस्टन्समध्ये काय असतं, अरे बाबा त्याच्यामध्ये मॅटर असतं. मग मॅटरमध्ये कोणत्या गोष्टी, तेच सेम, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. ओके, आता बघा, मग आता आपला जो पॉईंट स्टार्टअप करतोय तो म्हणजे कोणता, आयोनिक इक्विलिब्रियम. हो, फर्स्ट ऑफ ऑल माहीत असणं गरजेचं आहे आयोनिक इक्विलिब्रियम आपण कोणत्या ॲरोनं रिप्रेझेंट करतोय तर आपण रिव्हर्सिबल ॲरोनं ते रिप्रेझेंट करतो. काय असतं आयोनिक इक्विलिब्रियम, काय असतं केमिकल इक्विलिब्रियम. इट इज द स्टेट इन विच, नीट बघायचा, इट इज द स्टेट इन विच द रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. वाव, किती सोपं आहे. कन्सिडर अन एक्झाम्पल, ए प्लस बी. ठीक आहे, ए प्लस बी टू गिव्स, बट ॲरो कोणता दाखवायचा, आपण एक्झाम्पल कुणाचं बघतोय, केमिकल इक्विलिब्रियमचं बघतोय. ए प्लस बी गिव्स सी प्लस डी. ठीक आहे, हे आपण एक्झाम्पल बघतोय. मग सपोज हे आहे आपलं प्रोडक्ट, हे आपलं रिॲक्टंट आणि इकडच्या बाजूचं आहे आपले प्रोडक्ट. ठीक आहे, मग ज्यावेळेस आपली रिॲक्शन रिॲक्टंटकडून प्रोडक्टकडे जाते, त्याच रिॲक्शनमधून काय असतं, रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणजे काय, प्रोडक्टचं कन्व्हर्जन पुन्हा कशामध्ये येतं, हो तुमचं पुन्हा रिॲक्टंटमध्ये येतं. म्हणजे एखादं एक्झाम्पल घेता येईल तुम्हाला. ठीक आहे, मग एखादं एक्झाम्पल घेऊया तुमचं कोणतं, सपोज कन्सिडर करा मी घेतलं आईसचं कन्व्हर्जन मी काय करू शकतो, वॉटरमध्ये पण करू शकतो ज्यावेळेस मी त्याला कूल करतोय त्यावेळेस. ठीक आहे, आणि हीट देऊ शकतो त्यावेळेस इकडं वॉटरमध्ये कन्व्हर्जन होतं, आणि वॉटरला कूल केलं की ते काय होतं, अजून आईसमध्ये कन्व्हर्जन म्हणजे होते. म्हणजे ही जी रिॲक्शन आहे ती तुमची इक्विलिब्रियम रिॲक्शन आहे, येते लक्षात. मग सर अजून एखादं एक्झाम्पल घ्या, ओके, अनदर एक्झाम्पल कन्सिडर. आपण बघूया की बाबा इक्विलिब्रियममध्ये कोणकोणते एक्झाम्पल येऊ शकतात आणि कोणते येऊ शकत नाहीत. मग कन्सिडर आपण काय घेतलं, एक ओपन सिस्टीम घेतल्यानंतर याच्यामध्ये मी काय केलं, वॉटरला थोडीशी हीट दिल्यानंतर काय हो, आतमधलं जे मॅटर आहे ते काय होतं, एक्सचेंज होतं. म्हणजे आपल्याला सांगता येईल ज्यावेळेस ओपन सिस्टीममध्ये काय होतं, मॅटर एक्सचेंज होतं, बट बाहेरचं जे सराउंडिंगचं आहे का, सराउंडिंगचं आतमध्ये कोणीही येऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे अशा टाईपची रिॲक्शन, म्हणजे आपली इक्विलिब्रियम रिॲक्शन काय सांगितलं आपण, जेवढा काही तुमच्या रिॲक्शनचा रेट फॉरवर्ड असतो तेवढाच बॅकवर्ड सुद्धा रेट असणं गरजेचं आहे. पण इथं जे काय माझा मॅटर एक्सचेंज होतोय, बट बाहेरचं सराउंडिंगमधला जे काय मॅटर आहे ते आतमध्ये येऊ शकत नाही. म्हणजे इथं तुमची इक्विलिब्रियम रिॲक्शन होऊ शकेल का, अजिबात नाही, तर इक्विलिब्रियम रिॲक्शन होऊ शकणार. मग कुठं तर सपोज अनदर कंडिशन घेतली, आपण जी सिस्टीम घेतोय ती सिस्टीम कोणती घेतली, क्लोज सिस्टीम घेतली. मग क्लोज सिस्टीममध्ये ज्यावेळेस आपलं हे जे वॉटर आहे त्यावेळेस हीट दिल्यानंतर वेपर्स बाहेर पण जातील आणि वर गेल्यानंतर क्लोज सिस्टीम असल्यामुळं ते पुन्हा त्याचं वॉटरचं कन्व्हर्जन म्हणजे वेपरचं कन्व्हर्जन पुन्हा वॉटरमध्ये होऊन ते पुन्हा खाली येईल. म्हणजे दिस टाईप ऑफ रिॲक्शन इज रिव्हर्सिबल रिॲक्शन ऑर केमिकल इक्विलिब्रियम रिॲक्शन. क्लोज सिस्टीममध्ये आपल्याला सांगता येईल देअर इज नो एक्सचेंज ऑफ मॅटर, इथं मॅटरचं एक्सचेंज होणार नाही, देअर इज इक्विलिब्रियम कंडिशन. ओके, आणि एक सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहीत असावं की माझ्याकडे ज्यावेळेस इव्हॅपोरेशन होतं त्यावेळेस आपण अपवर्ड डायरेक्शन ॲरोचा यूज करतो, आणि ज्यावेळेस कंडेन्सेशन होतं त्यावेळेस आपण डाऊनवर्ड डायरेक्शनचा यूज करतो. ठीक आहे, बघूया नंतर पुढचा पॉईंट आता आपण बघतोय. आता बघा पुढच्या पॉईंटमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, तर पुढच्या पॉईंटमध्ये आपल्याला पाहायचं आहे याच्यामध्ये बघा आयोनिक इक्विलिब्रियम. बापरे, आयोनिक इक्विलिब्रियम जे आत्ता पाहिलं तेच आपल्याला पाहायचं आहे. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक. ठीक आहे, सपोज कन्सिडर आता जो आपण कंपाऊंड घेतोय त्या कंपाऊंडमध्ये सपोज अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल घेतला आहे. ठीक आहे, म्हणजे ज्याचे आयन्स नाहीत असे. मग फॉर एक्झाम्पल मी घेतला आता NaCl नावाचा कंपाऊंड. NaCl हे अनआयोनाइज्ड कंपाऊंड आहे. ज्यावेळेस मी याचे आयन्स तयार करतोय, म्हणजेच काय, ज्यावेळेस मी NaCl ला वॉटरमध्ये डीप करतोय त्यावेळेस हा Na+ आणि Cl- होतोय. आपण बघितलं आहे
केमिस्ट्री या चॅप्टरमध्ये आयन्स कसे तयार करायचे ते, ठीक आहे. ज्यावेळेस बॅटरी ऑन करतोय त्यावेळेस आपण आयन्स तयार करतो, म्हणजे NaClला ज्यावेळेस आपण वॉटरमध्ये डीप करतोय त्यावेळेस त्याचे आयन्स तयार होतात. म्हणजे आयोनिक इक्विलिब्रियम म्हणजे काय, ज्या कंपाऊंडचे आयन्स तयार होतात अशा कंपाऊंडमध्ये आपल्याला आयोनिक इक्विलिब्रियम, आणि हे आयन्स पुन्हा रिव्हर्स पण आणू शकतो NaClमध्ये, म्हणजे अशा टाईपच्या रिॲक्शनला म्हणू शकतो आपण, ठीक आहे. इक्विलिब्रियम नीट बघा, आयोनिक इक्विलिब्रियमचे आपल्याला डेफिनेशन कशा प्रकारे लिहिता येईल. द इक्विलिब्रियम बिटवीन अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल अँड आयन्स इज कॉल्ड ॲज अ आयोनिक इक्विलिब्रियम. कन्सिडर. ओके, आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला नेमकं काय पाहायचं आहे, तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायचं आहे सपोज एखादी रिॲक्शन, त्या रिॲक्शनचा आपल्याला रेट कशा पद्धतीनं काढता येईल, म्हणजे त्या रिॲक्शनमध्ये काय कॉन्स्टंट असेल. सपोज आपण काय घेतली, एक रिॲक्शन कन्सिडर केली, A+B गिव्ज, कन्सिडर A+B गिव्ज C. आता ह्या टाईपच्या ज्या रिॲक्शन असतात, ह्या टाईपच्या रिॲक्शन तुमच्या बॅकवर्ड येत नसतात, ह्या फक्त फॉरवर्ड होत असतात, ठीक आहे. म्हणजे रिॲक्टंटचं कन्व्हर्जन डायरेक्ट प्रोडक्टमध्ये होतं, बट प्रोडक्ट पुन्हा तुमचा रिॲक्टंटमध्ये येऊ. मग ह्या टाईपच्या रिॲक्शनमध्ये आपण काय कॅल्क्युलेट करणार, तर ह्या टाईपच्या रिॲक्शनमध्ये आपण रेट कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करणार. काय कॅल्क्युलेट करणार, रेट कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करणार. मग सर आता रेट कॉन्स्टंट ठीक आहे, बरं आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट करायचं असेल तर कोणती रिॲक्शनचा यूज करावा लागणार. किती सोपं आहे रे, इक्विलिब्रियम जर कॉन्स्टंट करायचं असेल तर आपली रिॲक्शन कसं असणं गरजेचं आहे, तर आपली जी रिॲक्शन आहे ती इक्विलिब्रियमची रिॲक्शन असणं गरजेचं आहे. म्हणजे सपोज कन्सिडर, मी काय घेतलं, एक एक्झाम्पल घेतो, वॉटर घेतलं, ठीक आहे. वॉटरची इक्विलिब्रियम रिॲक्शन केली, म्हणजे वॉटरचं काय केलं, आयोनिक इक्विलिब्रियम रिॲक्शन, ठीक आहे. वॉटरचं काय केलं आपण, आयन्स तयार केलं H+ आणि OH-, ही रिॲक्शन तयार केली. हा ॲरो कोणता आहे आपला, इक्विलिब्रियम ॲरो आहे, ठीक आहे. म्हणजे हा जो मॉलिक्यूल होता माझा अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल होता, आणि इकडच्या बाजूला तयार झालेले काय आहेत, माझे आयन्स झालेत. म्हणजे हे काय झाली, कोणती रिॲक्शन, आयोनिक इक्विलिब्रियम रिॲक्शन झाली. मग इथं ह्या टाईपच्या रिॲक्शनचं आपण रेट कॉन्स्टंट काढू शकत नाही, तर ह्या टाईपचं रिॲक्शनचं आपण काय काढतो, तर ह्या टाईपच्या रिॲक्शनचं आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करतो. आलं लक्षात, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट तयार करतो. म्हणजे इथं आपण काय शिकलो, आपण आयोनिक इक्विलिब्रियम कसं कॅल्क्युलेट करायचं ते शिकलो, रेट कॉन्स्टंट कोणत्या टाईपच्या रिॲक्शनमध्ये कॅल्क्युलेट करतो हे पण शिकलो, ठीक आहे. चला मग आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहेत, क्लासिफिकेशन ऑफ आयोनिक कंपाऊंड. आता आयोनिक कंपाऊंडचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. बाबा कोणत्या कंपाऊंडमध्ये, म्हणजे कोणता कंपाऊंडचा आपला इलेक्ट्रोलाइट आहे आणि कोणता कंपाऊंड हा आपला नॉन इलेक्ट्रोलाइट आहे, ठीक आहे. हे दोन आपल्याला आता क्लासिफिकेशन बघायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकेल, इलेक्ट्रोलाइट कंपाऊंड ऑर डिफाईन द इलेक्ट्रोलाइट ऑर डिफाईन नॉन इलेक्ट्रोलाइट, काय सांगता येईल आपल्याला. तर फर्स्ट ऑफ ऑल बघा इकडं, इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, तर इलेक्ट्रोलाइट म्हणजे द सबस्टन्स विच इज आयोनाइज अँड ॲक्वेस सोल्युशन. म्हणजे ज्यावेळेस माझ्याकडचं सपोज कन्सिडर मी NaCl घेतलेला आहे, NaCl मी वॉटरमध्ये टाकतोय, ठीक आहे, ॲक्वेस सोल्युशनमध्ये टाकतोय, त्यावेळेस त्याचा आयन्स तयार होतात. म्हणजे अशा टाईपच्या कंपाऊंडला आपल्याला काय म्हणता येईल, तर आयोनिक कंपाऊंड, किंवा त्याला काय म्हणता येईल, इलेक्ट्रोलाइट कंपाऊंड म्हणता येईल, ठीक आहे. नॉन इलेक्ट्रोलाइट कंपाऊंड म्हणजे काय, द सबस्टन्स विच डज नॉट आयोनाइज व्हेन इट डिझॉल्व इन अ ॲक्वेस सोल्युशन. येते का लक्षात, म्हणजे वॉटरमध्ये ज्यावेळेस मी एखादा कंपाऊंड टाकतोय त्यावेळेस ते डिझॉल्व होत नाहीत, अशा टाईपच्या कंपाऊंडला काय म्हणता येईल, म्हणजे नॉन इलेक्ट्रोलाइट कंपाऊंड असं म्हणता येईल. म्हणजे सपोज कन्सिडर काय घेतलं आपण, हा बिकर घेतला, ठीक आहे. कन्सिडर हा आपण बिकर घेतला आणि ह्या बिकरमध्ये काय वॉटर आहे, आणि याच्यामध्ये मी काय टाकली, एक आयनची फॉईल टाकली, ठीक आहे. अशी एक आयनची फॉईल टाकली, मग ही आयनची फॉईल याच्यामध्ये डिझॉल्व होणार आहे का, नाही. म्हणजे अशा टाईपचं जे कंपाऊंड असणार आहे ते काय असणार आहे, तुमचं नॉन इलेक्ट्रोलाइट असणार आहे, ठीक आहे. आता आपल्याला जास्त करून नॉन इलेक्ट्रोलाइटचा स्टडी नाही, कारण ते डिझॉल्व्ह होत नाही, त्याचे आयन्सेस होत नाही, तर इथं काय आपल्याला कामाचं आहे का, नाही. बट इलेक्ट्रोलाइट कंपाऊंड आपल्या कामाचे असणार आहेत, का, कारण ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर ज्या ॲक्वेस सोल्युशनमध्ये त्यांना आपण डीप केल्यानंतर त्याचे काय होतं, आयोनाइज होतं. मग बघूया काय सांगतात आयोनाइज कंपाऊंड. तर सगळ्यात महत्त्वाचं, आयोनाइज कंपाऊंडचे दोन प्रकार पडतात. कोणते, एक असतो तुमचा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि दुसरा असतो वीक इलेक्ट्रोलाइट. बापरे, हे आपण बघितलेलं आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टरमध्ये, ठीक आहे. बघा इलेक्ट्रोलाइटचे दोन टाईप्स पडतात, एक असतो तुमचा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि दुसरा असतो वीक इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय हो, तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे द इलेक्ट्रोलाइट विच इज कम्प्लिटली डिसोसिएट ऑर आयोनाइज विथ water are called as a strong electrolyte compound.
वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, तर वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे द इलेक्ट्रोलाइट विच डू नॉट completely dissociate or ionized with water, ते आयोनाइज टू स्मॉलर एक्सटेंट, म्हणजे एक स्मॉल अमाऊंटमध्ये डिझॉल्व्ह झाले तर होतील, अन्यथा डिझॉल्व्ह होत नाहीत. सॉरी डिझॉल्व्ह स्मॉल अमाऊंटमध्ये होणार, कम्प्लिटली डिझॉल्व्ह नाहीत होणार. आणि स्ट्रॉंग म्हणजे कम्प्लिटली डिझॉल्व्ह होणार, डिसोसिएट होणार, ठीक आहे, आयन्समध्ये कन्व्हर्जन होणार त्याचं. आणि वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे एक स्मॉल एक्सटेंटमध्ये काय होणार, ते डिझॉल्व्ह होणार, त्याला वीक इलेक्ट्रोलाइट असं म्हणणार. मग एक्झाम्पल, ठीक आहे, माझ्याकडे असणारे स्ट्रॉंग ॲसिड असेल, स्ट्रॉंग बेस असेल, ठीक आहे, हे काय करतात, कम्प्लिटली डिसोसिएट होतात. म्हणजे त्या अशा टाईपच्या ज्यावेळेस स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस असेल तर तो कोणत्या ॲरोनं रिप्रेझेंट करतो आपण, तर ते आपण डायरेक्ट म्हणजे ह्या ॲरोनं रिप्रेझेंट करायचं आहे आपल्याला, ठीक आहे. म्हणजे एकदा रिॲक्शन कंप्लीट झाली की ती रिव्हर्स येऊ शकत नाही. बट वीक ॲसिड असेल किंवा वीक बेस असेल, ह्या टाईपचे ज्या काही रिॲक्शन असतात त्या आपण इक्विलिब्रियम ॲरोनं किंवा रिव्हर्सिबल ॲरोनं काय करू शकतो, आपण डिनोट करू शकतो. आलं लक्षात, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय आणि वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय ते. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघूया आता आपण. नेक्स्ट पॉईंट आहे आता आपला डिग्री ऑफ डिसोसिएशन. ठीक आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन फर्स्ट ऑफ ऑल हे जे आहे ते कशानं रिप्रेझेंट केलं जातं, अल्फानं रिप्रेझेंट केलं जातं. ठीक आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन कशा पद्धतीनं आपल्याला रिप्रेझेंट करता येईल, तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला सांगता येणं गरजेचं आहे. डिग्री ऑफ डिसोसिएशन मीन्स किंवा इट इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ dissociate to the total number of moles of electrolytes. ठीक आहे, टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. ठीक आहे, लक्षात राहील. याची डेफिनेशन पण आपल्याला करता येणं गरजेचं आहे. कशा पद्धतीनं करणार, इट इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ डिसोसिएटेड टू द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट इज नोन ॲज अ डिग्री ऑफ डिसोसिएशन. नीट लक्षात ठेवायचं. हा फॉर्म्युला पण तुम्हाला इथं लिहिणं गरजेचं आहे. इथं बघा, नोट्समध्ये आपण काढलेल्या नोट्स आहेत खूप छान पद्धतीनं. त्याच्यामध्ये बघा काय सांगितलं, डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ डिसोसिएटेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. ठीक आहे, ह्या पद्धतीने डेफिनेशन लिहायची. जर सपोज कन्सिडर आपल्याला जर म्हटले ते पर्सेंटेज ऑफ डिसोसिएट कॅल्क्युलेट करा, तर पर्सेंटेज काढताना आपण काय करतो, त्याला मल्टिप्लाय बाय 100 आपल्याला पर्सेंटेज निघतं. ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला इथं खाली लिहून दाखवलेला आहे. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा आणि एकदम भारी कन्सेप्ट म्हणजे कोणता, ॲसिड बेस. ॲसिड म्हणजे काय असतं, बेस म्हणजे काय असतं, हे आपल्याला इथं मस्तपैकी आणि छान पद्धतीनं जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे, फार भारी कन्सेप्ट आहे हा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकत असताना आपण हा कन्सेप्टही बघितलेला आहे अमाइन्स या चॅप्टरमध्ये. त्याच्यानंतर ते आपण बघतोयच इथं ॲसिड आणि बेस म्हणजे काय आहे ते. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल दे आर फॅमिलियर विथ केमिकल कंपाऊंड. केमिकल कंपाऊंडसोबत हे एकदम फॅमिलियर्स आहेत, म्हणजे एक आपलंसं करून घेतलेलं आहे. ठीक आहे, मग फर्स्ट ऑफ ऑल ॲसिड बेसचे 3 सायंटिस्टनी काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यांच्यानुसार त्यांनी आपापल्या डिफाईन केलेले आहेत. मग ते बघूया. फर्स्ट आपल्याला बघायचं आहे ॲसिड बेससाठी अरेनियस थेरी आपल्याला पाहायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायची आहे लोरी ब्रॉन्स्टेड थेरी. आणि लास्टला आपल्याला पाहायची आहे लेविस थेरी, विच इज व्हेरी आणि माझी आवडती थेरी आहे लेविस ॲसिड थेरी, ॲसिड बेस थेरी. ठीक आहे, मग बघूया आपण ह्या थेरी आता सगळ्या. याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण बघतोय आता कोणती थेरी, अरेनियस थेरी. ठीक आहे, अरेनियस थेरी म्हणजे काय, ह्या अरेनियस सायंटिस्टनी काय केलं, कशा पद्धतीनं ॲसिड आणि बेस वेगवेगळे केले, कशा पद्धतीनं त्यांचं क्लासिफिकेशन केलं हे बघायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की अरेनियस थेरी ऑन द बेसिस ऑफ
production of H plus ion or OH minus ion in a water on an aqueous solution. ज्यावेळेस मी माझ्याकडचा एखादा केमिकल कंपाऊंड ज्यावेळेस मी वॉटरमध्ये डिसोसिएट करतो त्याच्यामधून एच प्लस आयनचं किती प्रोडक्शन होतं आणि OH मायनस आयनचं किती प्रोडक्शन होतं या कन्सेप्टवर ही अरेनियस थेरी काय आहे आधारित आहे. वाव, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता ॲसिड म्हणजे काय असतं. ठीक आहे. अकॉर्डिंग टू अरेनियस थेरी द सबस्टन्स विच प्रोड्यूस एच प्लस आयन when dissociate in a water or which when dissolve in a water. ज्यावेळेस माझ्याकडचा केमिकल कंपाऊंड किंवा एखादा सबस्टन्स मी वॉटरमध्ये डिसोसिएट करतो त्यावेळेस तो कंपाऊंड एच प्लस आयन्स तयार करतो त्या कंपाऊंडला काय म्हणायचं ॲसिड असं म्हणायचं, अरेनियस ॲसिड असं म्हणायचं. मग ठीक आहे. बघा मी कंपाऊंड घेतला एक स्ट्रॉंग ॲसिड घेतला HCl नावाचं. मग HCl काय केलं मी वॉटरमध्ये डिझॉल्व केलं त्यावेळेस ते H प्लस आणि Cl मायनस आयन्स तयार झाले. ठीक आहे. म्हणजे एकदम स्ट्रॉंगली H प्लस तयार झालं. हे आपल्याला एक्झाम्पल सांगता येईल. त्याच्यानंतर खाली घेतलेलं आहे आपण ॲसिटिक ॲसिड घेतलेलं आहे विच इज वीक ॲसिड. वीक ॲसिड पण काय केलं आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केलं त्याचंही आयन्समध्ये कन्व्हर्जन झालं. एक H प्लस आणि दुसरं H3COO मायनस. म्हणजे इथंही H प्लसचं काय झालेलं आहे प्रोडक्शन झालेलं आहे. म्हणजे आपल्याला इथं सांगता येईल की बाबा जे काय H प्लस देतात कंपाऊंड ज्याच्यामध्ये H प्लसचं प्रोडक्शन होतं त्याला कंपाऊंडला आपण काय म्हणू शकतो ॲसिड म्हणू शकतो. दुसरं बेस म्हणजे काय सांगता येईल आपल्याला द सबस्टन्स विच प्रोड्यूस OH मायनस आयन व्हेन इन डिझॉल्व इन अ वॉटर. ज्यावेळेस आपण वॉटर असा काही एखादा सबस्टन्स वॉटरमध्ये डिझॉल्व करतोय डिझॉल्व केल्यानंतर त्याच्यामधून OH मायनस आयन्स तयार होतील अशा टाईपच्या कंपाऊंडला आपल्याला काय म्हणता येईल तर अशा टाईपच्या कंपाऊंडला आपल्याला बेस असं म्हणता येईल. एक्झाम्पल बघा OH NaOH. NaOH इज अ स्ट्रॉंग बेस. ठीक आहे. ज्यावेळेस आपण त्याला वॉटरमध्ये डिझॉल्व करतो त्यावेळेस Na प्लस आणि OH मायनसचं प्रोडक्शन तयार करतं. ते वीक बेसचं हे एक्झाम्पल आहे आपल्याकडे. ठीक आहे. आपल्याकडे आहे काय घेतलेलं आहे अमोनियम हायड्रॉक्साईड घेतलेलं आहे. अमोनियम हायड्रॉक्साईड हा ज्यावेळेस आपण वॉटरमध्ये डिझॉल्व करतो त्यावेळेस OH मायनसचं प्रोडक्शन होतं. हे कन्सेप्ट आपल्याला लक्षात आला पाहिजे. नेक्स्ट कन्सेप्ट बघूया ब्रॉन्स्टेड लोरी ब्रॉन्स्टेड थेरी. अकॉर्डिंग टू लोरी ब्रॉन्स्टेड थेरी According to Lowry-Bronsted theory, acid means the substance or the species which donate H plus ion to other substance is called a acid. And base means the substance or species which donate OH minus ions to another substance which is known as a base. आले concept. example बघा याचे काय असेल एक्झाम्पल. तर सपोज कन्सिडर an example. बघा सपोज ॲसिडसाठी एक्झाम्पल बघा ज्यावेळेस आपण काय करतोय बघा HCl हा अमोनियासोबत काय करतो ट्रीटमेंट करतो. HCl इज अ ॲसिड अँड अमोनिया इज अ बेस. ठीक आहे. ज्यावेळेस आपण ह्या दोघांची रिॲक्शन करतोय त्यावेळेस याच्यामध्ये काय होतं HCl मधला H प्लस डोनेट करतं कुणाला NH3ला आणि तयार काय झालं माझं NH4 प्लस. ठीक आहे. म्हणजे HClने H प्लस डोनेट केला आणि NH3ने तो काय केला ॲक्सेप्ट केला. म्हणजे इथं आपण बघितलं आहे काय डेफिनेशन बघितली द सबस्टन्स ऑर द स्पेसिस विच डोनेट OH मायनस आयन. ठीक आहे. त्याला आपण बेस असं म्हणतो आणि जो सबस्टन्स काय करतो H प्लस डोनेट करतोय त्याला काय म्हणतो आपण तर त्याला आपण ॲसिड असं म्हणतो. म्हणजे आपल्याकडचं जो ॲसिड आहे तर कन्सेप्ट रिॲक्शन लक्षात आली असेल का कोणती रिॲक्शन की बाबा इथं जे असणार माझ्याकडे HCl आहे त्याने H प्लस डोनेट केल्याने तयार काय झालेला आहे NH4 कंपाऊंड तयार झाला NH4 प्लस. ठीक आहे. हा काय झाला तुमचा ॲसिड आणि बेस. म्हणजे ज्यानं ॲक्सेप्ट केला H प्लस तो झाला बेस आणि ज्यानं डोनेट केला तो काय झाला ॲसिड. आलं लक्षात. ठीक आहे. लास्ट बघा इकडं कॉन्ज्युगेट ॲसिड. हां याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे कॉन्ज्युगेट ॲसिड आणि कॉन्ज्युगेट बेस. हाही एक्झामला विचारला जाऊ शकतोय. बघा इकडं कॉन्ज्युगेट ॲसिड म्हणजे काय द ॲसिड विच इज प्रोड्यूस व्हेन द बेस ॲक्सेप्ट प्रोटॉन. ॲसिड कसं तयार होतं ज्यावेळेस बेस काय करतो प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण कॉन्ज्युगेट ॲसिड असं म्हणतो. कॉन्ज्युगेट बेस म्हणजे काय सेम त्याच्या उलटच असणार आहे. काय असेल द बेस विच इज प्रोड्यूस बेस तयार होतो कसा व्हेन ॲसिड डोनेट H प्लस आयन और प्रोटॉन इज कॉल्ड ॲज अ कॉन्ज्युगेट बेस. एक्झाम्पल दिले खूप छान आहे. इथं बघा इकडच्या बाजूला HCl घेतलं इथं वॉटर घेतलं म्हणजे HCl आणि वॉटरची रिॲक्शन करतोय आणि HCl काय करतं H प्लस डोनेट करतं म्हणजे तयार काय झालं HClनं आपलं काय केलं H प्लस डोनेट केला आणि तयार काय झाला बेस तयार झाला त्याला आपण कॉन्ज्युगेट बेस असं म्हणतो. आणि आपण वॉटर घेतले वॉटरनं काय केलं
वॉटरनं नीट बघा, वॉटरनं काय केलं, तो जो H प्लस आहे, ठीक आहे, जो दिलेला तो H प्लस काय केला, ॲक्सेप्ट केला, आणि ॲक्सेप्ट केल्याने तयार काय झालं, कॉन्ज्युगेट ॲसिड तयार झालं. आलं लक्षात? कॉन्ज्युगेट आणि कॉन्ज्युगेट ॲसिड आणि कॉन्ज्युगेट बेस नावाचा कन्सेप्ट. ठीक आहे, आता बघतोय आपण लेविस थेरी, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड दिस इज आय विल ऑल्सो लाईक, माझी फार आवडतीची थेरी आहे. ॲसिड म्हणजे काय असतं आणि बेस म्हणजे काय असतं. तर ॲसिड म्हणजे आपल्याला सांगता येईल द स्पेसिस विच ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर, अशी एखादी स्पेसिस जी काय करते, इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करते. म्हणजे इथं खाली एक्झाम्पल दिले आपण, ट्रायफ्लोराईड, हे जे फ्लोरीन आहेत आणि इथं खाली बोरॉन आहे. बोरॉन काय करतो, अमोनियाकडनं इलेक्ट्रॉन पेअर काय करतो, ॲक्सेप्ट करतो, म्हणून त्याला काय म्हणायचं, लेविस ॲसिड म्हणायचं. आणि बेस म्हणजे काय, द स्पेसिस विच डोनेट इलेक्ट्रॉन पेअर, ज्याच्याकडे लोन पेअर आहेत म्हणजे तो डोनेट करतोय, त्याला काय म्हणायचं आहे, आपल्याला बेस असं म्हणायचं आहे. कसला बेस, पण लेविस बेस. का लेविस बेस म्हणायचं आहे, कारण लेविस या सायंटिस्टनं हे एक्सप्लेन केलेलं आहे. बघा इकडे आपण कोऑर्डिनेशन केमिस्ट्री या चॅप्टरमध्ये पण पाहिलेलं आहे अशा टाईपचं. हे कोऑर्डिनेट बॉन्ड असं म्हटलं जातं. हा मधला जो ॲरो आहे त्याला आपण कोऑर्डिनेट ॲरो असं म्हटलं जातं आहे. का, कारण याने आपल्याकडचे इलेक्ट्रॉन डोनेट केल्यात आणि याने काय केल्यात, ॲक्सेप्ट केल्यात. मग हे लक्षात आलं असेल, ज्याने इलेक्ट्रॉन डोनेट करतो त्याला आपण बेस असं म्हणतो, आणि जो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो त्याला आपण काय म्हणतो, ॲसिड असं म्हणतो. भाई क्या टॉपिक आहे हे, ॲम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. वाह, आपण 10th असताना शिकलो होतो बघा, वॉटरच्या अनॅमोलस ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे, हेट या चॅप्टरमध्ये की भारी एकदम हा टॉपिक. ठीक आहे, याच्यामध्ये शिकण्यासारखं काय बघा. आता इकडं माझ्याकडे असणारं जे काय वॉटर आहे, ते वॉटर कसं आहे बाबा, ॲम्फोटेरिक नेचर आहे. म्हणजे माझं जे वॉटर आहे ते ॲसिडिक पण आहे आणि बेसिक पण आहे, म्हणजे दोन टेंडन्सी आहेत वॉटरकडे. ठीक आहे, इथं आपल्याला सांगायचं आहे की वॉटर हॅव अ टेंडन्सी टू ॲक्ट ॲज अ ॲसिड और ॲज वेल ॲज बेस. सो वॉटर इज अ ॲम्फोटेरिक नेचर. येतं लक्षात? म्हणजे बघा कन्सेप्ट, एक्झाम्पल बघा, आपण एक एक्झाम्पल घेऊया. कन्सिडर, एक वॉटर घेतलं आपण, वॉटरची रिॲक्शन मी कुणासोबत करतोय, अमोनियासोबत करतोय. अमोनिया इज अ बेस, कारण त्याच्याकडे लोन पेअर असतात अकॉर्डिंग टू लेविस कन्सेप्टचं. ठीक आहे, मग काय होतं, हा जो H2 आहे तो ह्या बेसला काय करतो, आपल्याकडचा H प्लस देतो, किंवा हे लोन पेअर काय करतात, H प्लस घेतात, आणि तयार होतं तुमचं OH मायनस. म्हणजे आपल्याकडचं जो वॉटर आहे, वॉटरनं काय केलं, H प्लस डोनेट केला, आणि जो H प्लस डोनेट करतोय त्याला काय म्हणतो आपण, ॲसिड म्हणतो, आणि जो ॲक्सेप्ट करतोय त्याला काय म्हणतो, बेस असं म्हणतोय. म्हणजे माझ्याकडे असणार हे एक्झाम्पल, NH4 प्लस अमोनियम. आता हा जो साल्ट तयार झाला हा झाला बेस, आणि OH मायनस झाला तुमचा ॲसिड, कारण त्यानं डोनेट केलेला आहे. म्हणजे H2 झाला तुमचा ॲसिड आणि हा झाला तुमचा बेस. अजून एखादं एक्झाम्पल घेऊया तसं बेससाठी वॉटर बेस कसं ॲक्ट करतं. ठीक आहे, मग बघा वॉटर बेस म्हणून कसं ॲक्ट करतं ते. ठीक आहे, कन्सिडर एन एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल बघतो आपण H2O मध्ये बघा, जर सपोज एक मिनटं, जर H2O मध्ये आपण काय केलं, त्याची ॲसिडसोबत रिॲक्शन केली, कुणासोबत, HCl सोबत रिॲक्शन केली, तर काय होतं, वॉटर काय करतो, ॲसिडचा H प्लस ॲक्सेप्ट करतोय. ठीक आहे, म्हणजे बघा H प्लस जो ॲक्सेप्ट करतो तो आपण बघितलं होतं, त्याला काय म्हणतो, बेस असं म्हणतो. म्हणजे आमच्या वॉटरकडे दोन नेचर आहेत, म्हणून तर वॉटरला ॲम्फोटेरिक नेचर असं म्हटलं जातं. म्हणजे तो कधी H प्लस देतो पण, कधी H प्लस ॲक्सेप्ट करतो पण. आलं लक्षात? बाय प्रोडक्ट काय असेल इथं, बाय प्रोडक्ट असेल तुमचा Cl मायनस. आलं लक्षात? वॉटर कोणतं नेचर शो करतं, मग वॉटर ॲम्फोटेरिक नेचर शो करतं. आणि ॲम्फोटेरिक नेचर म्हणजे काय असतं, ॲसिड प्लस बेस, म्हणजे बोथ टेंडन्सी act which is known as a amphoteric nature, means acid or act base. ठीक आहे, हे एक्झाम्पल बघितलं. आता सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट की बाबा लास्टली आपण बघूया की ॲसिड कोणकोणते असतात, ॲसिडचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत आणि बेसचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत. फर्स्ट ऑफ ऑल स्ट्रॉंग ॲसिड कोणत्या ॲरोनं रो करतो आपण, हे डायरेक्ट ॲरो म्हणजे फॉरवर्ड ॲरोनं डिनोट करतो, म्हणजे ते रिव्हर्सिबल ॲरो नसणार आहे त्याच्यामध्ये. आणि वीक ॲसिडमध्ये कोणता ॲरो असतो तुमचा, रिव्हर्सिबल ॲरो असतो, त्याला आपण इक्विलिब्रियम ॲरो पण असं म्हणतो. ठीक आहे, मग आता बघा आपल्याकडे असणारे एक्झाम्पल, स्ट्रॉंग ॲसिड, SA मीन्स स्ट्रॉंग ॲसिड. एक्झाम्पल लक्षात ठेवा, H2SO4 आहे, HCl आहे, H2SO4 तर सगळ्यांना लक्षात असेल, इट किंग ऑफ केमिकल्स. HBr आहे, HI आहे. वीक ॲसिडचे एक्झाम्पल लक्षात असू द्या, H2S आहे, HF आहे,
CH3H ॲसिटिक ॲसिड आहे, म्हणजे हे असणार तुमचं फॉर्मिक ॲसिड आहे, ॲसिटिक ॲसिड आहे, हे काय झाले तुमचे सगळे वीक ॲसिड झाले, हेही झाले. त्याच्यानंतर आता बेसचे एक्झाम्पल, त्याच्यामध्ये ही दोन प्रकार पडतात, स्ट्रॉंग बेस आणि वीक बेस. स्ट्रॉंग बेसमध्ये एक्झाम्पल हे लक्षात राहू द्या, NaOH इज अ स्ट्रॉंग बेस, NaOHचं स्ट्रॉंग बेस. हे आपण कोणत्या चॅप्टरमध्ये, एस ब्लॉक चॅप्टरमध्ये शिकलो आहे. अल्कली मेटलचं नेचर ज्यावेळेस ते वॉटरसोबत रिॲक्शन करतं त्यावेळेस एक स्ट्रॉंग बेस म्हणून तयार करतं. वीक बेसचं पण आपल्याला एक्झाम्पल माहीत असावेत. कोणते वीक बेसचे एक्झाम्पल, नीट बघा इकडं. वीक बेसचे एक्झाम्पल आहे तिथं FeOH3, म्हणजे इथं आपल्याला सांगताय फेरस हायड्राईड, त्याच्यानंतर कॉपर हायड्राईड, सोडियम कार्बोनेट आहे, सोडियम बायकार्बोनेट आहेत. हे जे सगळे एक्झाम्पल आहेत ते कोणते एक्झाम्पल आहेत, वीक बेसचे. ठीक आहे, याच आपण पूर्णपणे कन्सेप्ट पाहिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे ॲसिड म्हणजे काय, बेस म्हणजे काय, स्ट्रॉंग ॲसिडचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत, वीक ॲसिडचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत, हे सगळे काही एक्झाम्पल आपण इथं पाहिलेले आहेत. ठीक आहे, याचा पुढचा कन्सेप्ट आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ठीक आहे, ऑल द बेस्ट.